सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषदेचं मतदानाची प्रक्रिया जी आहे ते आज संपन्न होताना आपल्याला पाहायला जे आहे ते या ठिकाणी मिळत आहे। 12पैकी 10 नगर परिषदेचं मतदान जे आहे ते आज होणार आहे। 12पैकी एक नगर परिषद आहे अनगर नगर परिषद जे आहे ते बिनविरोध झाले आहेत आणि मंगळवेढा नगर परिषद जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते स्थगिती जे आहे ते देण्यात आलेली होती। आपण सध्या मोहोळ येथील जे आहे ते मतदान केंद्रावरती या ठिकाणी आहोत। सोलापूर जिल्ह्यात एकूण जे आहे ते 451 मतदान केंद्रावरती जे आहे ते हे मतदानाची प्रक्रिया जी आहे ते या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मतदान केंद्रावरती 2500हून अधिक कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी तैनात देखील जे आहे ते करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच पाहिलं गेलं तर 10 नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांची 284 जागांसाठी जे आहे ते मतदानाची प्रक्रिया जी आहे ते या ठिकाणी संपन्न जे आहे ते आपल्या होणार आहे। आपल्यासोबत काही मतदार राजा आहे, काय सांगाल आपण मतदान करायला आलात? हां, लोकशाही आपल्याला बळकट करायचं असेल तर मतदान करावं लागेल। जो विकासाचं बोलल आपले प्रश्न मार्गी लावल। आता हे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन असल्यामुळं जो प्रभावी चेहरा आणि लोकांत मिळून मिसळून आणि लोकांचे प्रश्न सोडवतो त्याला आपण मतदान केलं पाहिजे, हक्क बजावला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही मतदार पण आहेत, आपण देखील मतदानाला आलात, काय सांगाल? मतदान आपला अधिकार आहे। आपण सगळ्यांनी बाहेर पडून सगळ्यांनी मतदान करावं आणि गुंडगिरी या वार्डामध्ये फार गुंडगिरी आहे आणि ती संपवण्यासाठी योग्य माणसांनी योग्य बटन दाबून त्यांना असं घरी बसवा असं माझं इच्छा आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शांततेने जे आहे ते या ठिकाणी मतदान जे आहे ते होताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर मोहोळ शहराचा विकास जो करेल त्याच उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असं देखील जे आहे तो मतदार राजा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर।